तर मंडळी, आज आपण बनवणार आहे अगदी खुसखुशीत, अगदी होटाने अगदी तुटतील अशा मस्त पारंपरिक रेसिपी आज मी घेऊन आलेली आहे। खुसखुशीत कापण्या अगदी चविष्ट अशा कमी साहित्यामध्ये अगदी सोप्या पद्धतीने तयार होतात या। चला तर मंडळी, आपण सुरुवात करू या रेसिपीला। तर मंडळी, आज मी आषाढ स्पेशल कापण्या करणार आहे। अगदी होटाने तुटतील अशा खुसखुशीत अशा मस्त आषाढ स्पेशल कापण्या। त्यासाठी साहित्य काय काय घेतलं ते दाखवते। या वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे। या वाटीने 3 वाटी इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। इथे ह्याच वाटीने 2 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ मी बारीक करून घेतलेला आहे। तुम्हाला गोडानुसार तुम्ही 1.25, जर जास्त गोड खात नसाल तर 1.25 वाटी टाकला तरी चालेल। खसखस घेतलेली आहे, वेलची पावडर घेतलेली आहे आणि ते मी सुंठ आणि बडीशेप ही मिक्सरला मी अशी जाडसर भरड करून घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता। सुंठ माझ्याकडे अख्खी सुंठ होती, पावडर नव्हती, त्याच्यामुळे मी ती आधी ठेचली आणि मग मिक्सरला बारीक करून घेतली। सुंठ आणि बडीशेप हे साहित्य घेतलेलं आहे। सर्वप्रथम आपण गूळ विरघळून घेऊया। आपल्याला पाक करायचा नाही, काही नाही, आणि ह्या मेजरमेंटनी जर तुम्ही कापण्या केल्या तर इतक्या सुंदर खुसखुशीत होतात, बिलकुल कडक वातड होत नाही, काहीच नाही। तर हे मेजरमेंट अगदी परफेक्ट आहे। 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, 2 वाटी गूळ, बडीशेप 1 चमचा आणि 1 चमचा सुंठ पावडर। खसखस आपल्याला वरती थापण्यासाठी घेतलेली आहे आपण, आणि वेलची। गूळ आहे म्हणून थोडी आपण वेलची घालूया, त्यामुळे सुंदर स्वाद येतो आपल्या कापण्यांना। अशा मी कापण्या करणार आहे। सर्वप्रथम आपण गूळ मेल्ट करून घेऊया। आता मी गॅसवर भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपण पाणी घालणार आहे। 1 वाटीच पाणी घातलेलं आहे मी। त्यामध्ये आपल्याला 2 वाटी गूळ घालायचा आहे आणि हा गूळ आपल्याला फक्त विरघळून घ्यायचा आहे। खूप असा जास्त आपल्याला उकळून नाही घ्यायचं, नाहीतर मग त्याचा पाक झाल्यावर मग आपल्या कापण्या कडक होणार। त्याच्यामुळे हा फक्त आपल्याला विरघळून घ्यायचा आहे गूळ। असा करून घेऊया आणि मस्त तो छान गाळून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कचरा काड्या वगैरे असतात। तुम्ही बघू शकताय, बघा कशा कचरा वरती हे होतोय। त्याच्यामुळे आपल्याला हे छान गाळून पण घ्यायचं आहे। मग थंड झाल्यावर आपण कापण्याचं पीठ मळून घेऊया। तर मंडळी, मी आता गूळ छान वितळून घेतलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया आणि हे आपण गाळून घेऊया। तर आता इथे मी परात घेतलेली आहे। त्या परातीमध्ये गव्हाचं 3 वाटी पीठ घेतलेलं आहे, ते काढूया। त्यातच आपण 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, ते काढूया। आता ह्यात आपल्याला मीठ घालायचंय चवीनुसार, चिमूटभर। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ घातलं ना त्याची गोडी अजून वाढते, मग आपण खूप नाही, किंचित घालणार आहे। आता हे मिक्स करून घेऊया आपण दोन्ही पीठ। मीठ टाकलेलं आहे आपण फक्त त्यामध्ये। आता मी इथे 2 चमचे कडकडीत मोहन गरम करून घेतलेलं आहे, ते घालूया। सुगंध खूप सुंदर सुटला मोहन टाकल्या। गरम गरम हाताने नाही करायचं, असं चमच्यानेच करायचं, नंतर आपण हाताने चोळून घेऊया। असं करून घेऊ। तर इथे आपण मस्त मोहन छान पिठाला चोळून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता अशी मोठ पाहिजे झालेली। आपण 2 चमचेच तेल वापरलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण बडीशेप आणि सुंठचं मिक्सरला केलेलं वाटण टाकूया।
मिक्स करूया. थोडीशी वेलची पावडर घालूया आपण, गूळ आहे म्हणून. सर्व आता पीठ आपण एकत्र करून घेऊया आणि याचा घट्टसर गोळा मळायचा आहे आपल्याला. अगदी चपातीचा कसा असतो त्याच्यापेक्षा घट्ट. भाकरीला कसा करतो आपण त्या टाइप मध्ये. आता आपण ह्याच्यामध्ये गुळाचं जे आपण मिश्रण केलं होतं, मेल्ट करून घेतला होता गुळ, ते आपण थोडं थोडं घालतच आपल्याला पीठ मळायचं आहे. खूप एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालूनच आपण पीठ मळून घेऊया घट्टसर. अगदी सुंदर लागतात ह्या आषाढ महिन्यामध्ये. आमच्याकडे कायम करतात. मस्त असा बाहेर पाऊस असतो आणि छान आल्याचा चहा आणि त्याच्याबरोबर ह्या शंकरपाळ्याच सारखं तोंडात येतं. कापण्या, शंकरपाळ्याची मोठी बहीण कापण्या, इतक्या सुंदर लागतात अशा वातावरणामध्ये आणि पौष्टिक असतात खायला सुद्धा. गावाकडं सुद्धा अशा मस्त शेतातली कामं करून आल्यावर मस्त चुलीवर चहा गरमागरम त्याच्यावर अशा कापण्या खाल्ल्या जायच्या. मला आठवतं आमच्या गावाला तसंच करतात. अगदी पारंपरिक रेसिपी आहे, काहीच अवघड नाहीये. असं आपण मळून घेऊया. तर आता तुम्ही बघू शकता मी कसं पीठ मळून घेतलेलं आहे कापण्याचं. असं पाहिजे बघा, कसं मळलेलं आहे. असं छान मळून घ्यायचं. जरा त्रास होतो पण सुंदर आपल्याला खुसखुशीत कापण्या खायच्या म्हटल्यावर थोडासा त्रास पण हवाच, म्हणून असं घट्टसर गोळा मळायचा. जेवढा असा आपण मस्त असा घट्टसर गोळा मळणार ना, तेवढ्या आपल्या कापण्या खुसखुशीत होणार. असं मळून घ्यायचं. आता हे आपण 10 मिनिटं असंच झाकून ठेवूया. तर आता 10 मिनिटं आपण चांगला रेस्ट दिला होता. आता आपण परत काढून घेऊया. कसं झालं आहे आपलं पीठ बघूया. मस्त झालंय. मला अगदी पूर्ण गुळाचं पाणी जे आपण केलं होतं ते पूर्ण लागलेलं आहे. मी 1 वाटी पाणी घेतलं होतं आणि 2 वाटी गूळ घेतला होता खिसून. तेवढं परफेक्ट प्रमाण आहे. 3 वाटी गव्हाचं पीठ, 1 वाटी बेसन पीठ, त्याला 1 वाटी पाणी आणि 2 वाटी गूळ. अगदी परफेक्ट प्रमाणे, काहीच प्रॉब्लेम नाही. अगदी व्यवस्थित होतं. हे बघू शकता तुम्ही. असं क्रॅक, असं वाटतं आपल्याला क्रॅक जाईल, पण ते असंच पीठ पाहिजे तरच ते खुसखुशीत होणार. अगदी सुंदर असं मी पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे गोळे करून कापण्या लाटून घेऊया. तोपर्यंत मी इथे तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. चला आता मंडळी, आता आपण लाटून घेऊया. तर आता आपण लाटून घेऊया. मी असे मस्त असे 4 गोळे माझ्याकडे झालेले आहेत तेवढ्या पिठाचे मी असे करून ठेवलेले आहे. आता पोळपाटाला अगदी थोडंसं किंचित तेल लावून घ्यायचं. पिठी नाही लावायची गव्हाची, कारण कसं होतं तळताना मग ते तेलामध्ये उतरतं, मग आपलं तेल काळं पडतं खाली आणि मग ते ह्याला कापण्याला चिटकलं जातं, मग ते चांगलं दिसत नाही. त्याच्यामुळे किंचित तेल लावायचं लाटण्याला आणि ह्याला, आणि आपण ह्या लाटून घेऊया. कशा लाटते मी बघा. आता अर्धवट लाटून झालेले आहे, तर आपल्याला खसखस लावायची आहे. अर्धवट लाटल्यावरच आपण खसखस लावणार आहोत. परत एकदा लाटणं फिरवायचं आणि खालूनही तसंच करायचं. पलटी करून खाली सुद्धा आपण खसखस लावून घ्यायची आहे. तुम्ही पोळीला लावू शकता, मी पोळपाटाला लावलेली आहे, म्हणजे लाटताना बरोबर ती लागल्या जाणार. आणि पोळपाट फिरवतच आपल्याला करून घ्यायचं आहे. चपातीपेक्षा थोडं जाड आपण करणार आहोत. जर तुम्हाला कडक हवे असेल कापण्या तर तुम्ही पातळ लाटू शकता, आणि जर तुम्हाला खुसखुशीत हवे असेल तर तुम्ही
असं थोडं भाकरी कशी आपण करतो त्याच्यापेक्षा किंचित जाड असं करून घेऊया. बघू शकता तुम्ही किती जाडीचं मी तुम्हाला दाखवते. हे बघा, एवढ्या जाडीच्या करायच्या. आता आपण कट करून घेऊ. आता ही शेवटची पण आपण अशी छान लाटून घेतलेली आहे खसखस लावून. आता कट करून घेऊया आपण. अगदी सोपी रेसिपी आहे, काहीच अवघड नाही, अगदी नवशिक्यांना सुद्धा येणार. सुंदर असे कापण्या नाश्त्यासाठी तयार. लहान मुलांना खाऊ म्हणून. गुळाचे असल्यामुळे, गूळ गव्हाचं पीठ असल्यामुळे अगदी पौष्टिक. असे छान काढून घेतलेले आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, ह्या आकाराचे आपण केलेले आहे. आता एवढे झालेले आहेत माझे करून. मी वाटीचं प्रमाण तुम्हाला दाखवले. तुम्हाला जास्त क्वांटिटीमध्ये करायचे असेल तर तुम्ही वाटीचं प्रमाण वाढू शकता, म्हणजे वाटी मोठी आकाराची घेऊ शकता, किंवा असं एक पातेल्याचं पण तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता. असं छोटं पातेलं असतं किंवा वाडगं असतं छोटं, त्याच्याने सुद्धा तुम्ही गव्हाचं पीठ मोजून घेऊ शकता. अगदी जास्त क्वांटिटीत करायचं असेल तर 3 वाडगे मस्त बाउल भरून गव्हाचं पीठ, 1 बाउल बेसन पीठ, असं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकता जास्त क्वांटिटीमध्ये जर तुम्हाला करायची असेल तर. मी इथे साधारण वाटी माझी होती, त्याच्याने बघा ताटभर झालेले आहेत, भरपूर होतात. आणि मी हे असे कडचे काढून ठेवलेले आहेत. मी अगदी पूर्ण अशा कापणीच्या आकाराचेच घेतलेले आहेत. ते एवढं काप मी साईडचा काढून परत एकदा हे लाटून घेणार आहे. मग माझे झाले कंप्लीट. तर आपण कट करून घेऊया. तुम्ही फिरकीने सुद्धा करू शकता, साईडने छान डिझाईन येते. मी सुरीनेच करतेय. तुम्हाला किती छोटे किती मोठ्या कापण्या करायच्या त्याच्यानुसार तुम्ही कट मारू शकता. अगदी सुंदर होतात. अगदी डायमंड शेप, काजू कतली सारख्या दिसतात ते. अगदी मस्त छान आल्याचा वाफाळलेला चहा, मस्त आलं घालून केलेला, आणि त्याच्याबरोबर ह्या कापण्या. अगदी सुंदर नाश्ता. तुम्ही बघू शकता मी किती जाडीच्या केलेल्या आहेत. त्या जाडीच्याच करायच्या. काढून घेऊया आणि अशा सर्व लाटून घेऊया आपण. आता तेल गरम करायला ठेवलेलं होतं आपण. तेल आपल्याला चांगलं गरम करायचं आहे, आणि आपल्याला तेल चांगलं गरम करून घेतल्यावर लो टू मीडियमवरच आपल्याला, अगदी मीडियम आचवरच आपण ह्या कापण्या तळून घेणार आहे. सर्वप्रथम आपण एक घालू बघूया तेल कसं झालेलं आहे. बुडबुडे आलेत. आपलं तेल गरम झालेलं आहे. गॅस आपण मीडियम करायचा, आणि मीडियम गॅसवरच आपल्याला ह्या छान अशा खरपूस करून घ्यायच्यात. आणि सारखं सारखं पण हलवायचं नाही, फक्त एकदा दोनदाच हे करायचं. आणि छान मीडियम गॅसवरच चांगल्या तळून घ्यायच्या त्या दोन्ही साईडनी. आपण जर फास्ट गॅस केला तर काय होणार, त्या वरतून होणार पण आतून कच्चाच राहणार. त्याच्यामुळे आपल्याला त्या आतून सुद्धा खुसखुशीत हव्या. त्याच्यामुळे आपण अगदी मीडियम गॅसवरच त्या चांगल्या आतून सुद्धा करून घेणार आहे. असे आपण करून घेऊया. आता तुम्ही बघू शकता ही कशी थोड्या वेळाने वरती आली स्वतःहून. अशाच करून घेऊया. तर ही काढून घेते मी. आता आपण त्याच्यामध्ये बाकीच्या कापण्या सोडूया. तुम्ही बघू शकता अगदी मोठं ताट भरून झालेले आहेत.
तुम्ही बघू शकता अगदी छान आपण तळून घेणार आहे, मस्त अशा खुसखुशीत मीडियम गॅसवरच. थोडा तळायला जास्त वेळ लागतो. हलक्या हाताने चमचा अगदी हलक्या हातानेच पलटी करायचा, म्हणजे त्या एकसारख्या सगळीकडून तळल्या जातात. आता मस्त आपण छान तळून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता कलर. आता आपण काढून घेऊया. आता दुसऱ्या पण कापण्या आपण सोडून घेऊया. कढईमध्ये जेवढ्या मातील तेवढ्या एका वेळेला सोडून घ्यायच्या. जास्त पण घालायच्या नाही, नाहीतर मग त्यांना तळायला जागा मिळत नाही. तुम्ही बघू शकता ह्या सुद्धा किती छान तळलेल्या आहेत. आपण या कलरवर अगदी सोनेरी कलरवर. आता काढून घेऊया आपण ह्या सुद्धा. तर मंडळी, अशा प्रकारे मी जवळून दाखवते तुम्हाला कसे आपण सुरीने कट केल्यामुळे असे त्याला लेयर पडतात. आपण घट्ट पीठ मळलं होतं त्याच्यामुळे अशा लेयर, सुरीने कट केलं तरच अशा लेयर पडतात. आपण फिरकीने केलं तर लेयर पडत नाही. मी तुम्हाला तोडून दाखवते कशा आतून सुद्धा कशा झाल्यात खुसखुशीत. बघू शकता तुम्ही, अगदी सुंदर होतात. छान अशा लेयर तुम्ही बघू शकता. अगदी प्रत्येक कापणीला अशी मस्त लेयर सुटलेली आहे, त्याच्यामुळे त्या अगदी खाताना सुद्धा अगदी सुंदर लागणार, कुरकुरीत. तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली का? जर तुम्हाला पीठ जर तुम्हाला वाटलं की थोडं पातळ झालं तर त्यात तुम्ही गव्हाचं पीठ ॲड करू शकता. आणि पीठ जर घट्ट झालं तर त्याच्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी घालून सुद्धा, साधं आपलं नॉर्मल पाणी घालून सुद्धा पीठ मळू शकता, काही प्रॉब्लेम नाही. पण सुरुवातीला जे मेजरमेंट दिले तेच मेजरमेंट घ्यायचं, त्यानुसार अगदी बरोबर अशा होतात, काहीच प्रॉब्लेम येत नाही. जर चुकून जर झालंच तर मी ह्या 2 टिप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आणि मीडियम गॅसवरच तळायच्या. अगदी सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम गॅसवरच एकसारखे आपण तळून घेणार आहे. तर अशा मस्त होतात. तर मंडळी, तुम्ही पण करा आणि मला कमेंट करून सांगा की. तर मंडळी, मी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अगदी खुसखुशीत कापण्या बनवण्याची सोपी पद्धत, योग्य टिप्स आणि परफेक्ट कुरकुरीत टेक्स्चर, खुसखुशीत टेक्स्चर येण्यासाठी छान टिप्स दिलेल्या आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करून तुमचे मत नक्की सांगा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. आणि अशा स्वादिष्ट, पारंपरिक व सोप्या रेसिपीसाठी संगीता किचन वाईब्सला सबस्क्राईब करा. तर मंडळी, भेटू आपण पुढच्या रेसिपीला. तोपर्यंत बाय.